आमचे जे ऑपरेशन थंडर आहे ते चालू आहे आणि त्या अनुषंगाने काल एक मोठी रेड या शहरामध्ये झालेली आहे, ज्याच्यात मोठी क्वांटिटीमध्ये MD सापडलेली आहे. आणि त्याच्यात जे एक नवीन ट्रेंड आम्हाला काल दिसला, त्याचे सिरिंजेस वापरत होते मुले लोक, आणि ते सिरिंजेसमध्ये MD टाकून किंवा इतर ड्रग्स टाकून ते घेत होते. आणि त्याच्यात जे आहे इतर जसे HIV होऊ शकतोय किंवा इतर डिझीज जे आहे ते होऊ शकते. तर त्याच्यापासून दूर लांब राहायला पाहिजे सगळे. आणि तसेच याचे जे लोक सापडले त्याच्यावर आमची पुढची कारवाई चालू आहे. आणि ऑपरेशन थंडरमध्ये आम्ही जास्तीत जास्त संख्यामध्ये असे लोकांना आतमध्ये टाकतोय. PIT NDPS जे आहे एक कडक प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे घेता येईल ते आपण घेतोय. या शहरामध्ये आतापर्यंत 2 PIT NDPSचे आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेतलेले आहे. ही आमची भूमिका असं चालू राहणार आहे. फ्लॅट धारक होता तोही याच्यात सापडलेला आहे. तो एक विषय मी सांगतो तुम्हाला. तसेच जे लोक आहे म्हणजे असा कसं होऊ शकतंय की एक फ्लॅट आपण न विचार करता न व्हेरीफाय करता त्याला दिलेलं आहे, ही फार चुकीची गोष्ट आहे. हे आम्ही आपल्या मार्फतीने सर्वांना सांगू इच्छितो. आणि हे कोणी करू नये. हे आमचे ऑलरेडी आम्ही सूचना काढलेली आहे की तुम्ही कोणालाही जर भाडेवर आपला फ्लॅट घर वगैरे द्यायचे आहे तर त्याची माहिती त्याच्या व्हेरिफिकेशन आपण पोलिसांकडून करून घेतला पाहिजे. जे करत नाही त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहे. आणि या केसमध्ये पण आपण तसंच केलेलं आहे. जे माल आहे मी आपण त्याची पुढची कारवाई आमची चालू आहे. फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये आम्ही सगळे त्यांचे सॅम्पल्स पाठवलेले आहेत. तर त्याची पुढची कारवाई चालू आहे. त्यालाही आपण यात आरोपी केलेला आहे.